नमस्कार मित्रांनो, स्वराज्य तोरण न्यूज चॅनल आयोजित कायद्याचे बोल लेक्चर सिरीज ही जी आयोजित करण्यात आलेली आहे, त्यामध्ये मला माननीय ॲडव्होकेट उदय चव्हाण, ॲडव्होकेट राजेश टेकाळेजी, ॲडव्होकेट रामेश्वर गीतेजी, ॲडव्होकेट आशिष गायकवाडजी आणि डॉक्टर कांचनताई वडगावकर यांनी संधी दिल्याबद्दल आणि भारतीय घटनेतील मूलभूत अधिकार ह्या विषयावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे. मित्रांनो, भारतीय घटना आणि घटनेत दिलेले मूलभूत अधिकार हा एक मोठा विषय आहे. याच्यावर आपण जर चर्चा करायची ठरवली तर 8 दिवसही जर कंटिन्युअस चर्चा केली तर ती न संपू शकणारी अशी चर्चा आहे. भारतीय संविधान किंवा भारतीय घटना ही समजून घेताना आपल्याला थोडीशी त्याच्या आधीची पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे. घटना अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा आपला देशाचं संविधान अस्तित्वात येण्यापूर्वी आपल्याकडे ब्रिटिश रूल होता. ब्रिटिश रूलच्या आधी राजेशाही ही पद्धत चालायची. भारतावर हजारो वर्ष वेगवेगळ्या राजांनी राज्य केलं. त्यातलेच एक छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक रयतेचं राज्य निर्माण केलं राजेशाहीच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने सामान्य रयतेसाठी त्यांनी राज्याचा उपयोग केला आणि सामाजिक जी रयतेचं जे एक शोषण व्हायचं पूर्वीच्या राजेशाह्यांमध्ये, त्याला कुठेतरी त्यांनी नियंत्रणात आणलं आणि खऱ्या अर्थाने लोकांचं राज्य स्थापन केलं. त्यांनी आपल्या सैन्याला आदेश दिले होते की जनतेच्या, शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा हात लावायचा नाही. म्हणजे इतका बारीक विचार करणारा राजा इतिहास पहिल्यांदा झाला. आणि ब्रिटिश राज येण्यापूर्वी आपल्या देशावर मराठ्यांचं राज्य होतं. त्या मराठ्यांच्या राज्याची सुरुवात माननीय छत्रपती किंवा त्या मुहूर्तमेढ माननीय छत्रपती शिवाजी महाराजांनी घातली. आणि त्यांच्या आधीचं जो एक मोगल साम्राज्य, 750 वर्ष भारतावर मोगल साम्राज्य होतं आणि बहामनी साम्राज्य होतं. देशात ह्या 2 राजेशाही चालू होत्या. तर अत्यंत जनतेचं मोठ्या प्रमाणात शोषण करणाऱ्या ह्या राजेशाही होत्या किंवा राजकीय व्यवस्था होत्या. आणि त्याला छेद दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण करून. आणि सर्व प्रकारे कुठल्याही प्रकारे रयतेला त्रास होणार नाही, रयतेला मदत होईल याचं त्यांनी बारकाईने ध्यान ठेवून काळजी घेतली. आणि त्या प्रकारे जनतेला सर्व सुखसुविधा आणि आवश्यक असणाऱ्या साधन सामग्रीचा जनतेला खऱ्या अर्थाने उपयोग होईल याची पहिल्यांदा त्यांनी एक कृतीतून हे दाखवून दिलं की राज्य हे जनतेसाठी असावं. त्याच्यानंतर ब्रिटिश राज आला. ब्रिटिश राज हे बेसिकली भारताचं शोषण करण्यासाठी होतं. पण हे शोषण करण्यासाठी सुद्धा त्यांनी काही कायदे इथे अंमलात आणले. वेगवेगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट उभे केले. एक राजकीय व्यवस्था निर्माण केली आणि वेळोवेळी वेगवेगळे कायदे त्यांनी पास केले आणि ते भारतावर लादले. आणि ज्यावेळी दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि ब्रिटिशांना भारतावर राज्य चालवणं अवघड झालं, त्यावेळी एक मागणी होऊ लागली की ब्रिटिशांचे कायदे आम्हाला नको आहेत. भारतीयांनी मागणी केली की आम्हाला भारताच्या लोकांना जे योग्य असेल असं घटना असावी म्हणून त्याची एक मागणी केली स्वातंत्र्य चळवळीच्या माध्यमातून. आणि ती ज्यावेळी मागणी सुरू झाली तर एक घटना समिती स्थापन करण्यासाठी एक कमिशन नेमण्यात गेलं. त्या कमिशनमध्ये विचार झाला आणि मग घटना समिती स्थापन करण्याचा एक निर्णय घेण्यात आला. मध्यंतरी महायुद्ध संपलं. ब्रिटिशांना भारत चालवणं अवघड झालं आणि त्यांनी भारताला स्वातंत्र्य द्यायचं ठरवलं. 1946 मध्ये कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची स्थापना झाली
आणि त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये वेगवेगळ्या 22 कमिट्या स्थापन करण्यात आल्या आणि त्यात जी एक मुख्य कमिटी होती ड्राफ्टिंग कमिटी, त्यात 7 सदस्य होते आणि त्या ड्राफ्टिंग कमिटीचे जे चेअरमन होते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते. तर ह्या ज्या ड्राफ्टिंग कमिटी आहे त्यांनी 2 वर्ष आणि 11 महिने सतत ह्या घटना लिहिण्याचं त्यांनी एक उपक्रम राबवला आणि 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसानंतर ती घटना पूर्ण झाली. त्या घटनेचं आपण जी अस्तित्वात आली किंवा देशाने जी मान्य केली ती 26 जानेवारी 1950 रोजी ही अंमलात आली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार मार्मिक विधान केलं होतं या घटनेसंदर्भात. त्यांना ज्यावेळी विचारण्यात आलं की हे काम किती अवघड होतं, घटना लिहिण्याचं काम किंवा निर्मितीचं काम हे किती अवघड होतं, तर बाबासाहेबांनी सांगितलं की माझ्यासमोर शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे ती संकल्पना आहे ती माझ्या डोळ्यासमोर होती. त्याच्यामुळे मला हे काम काही फार अवघड गेलं नाही आणि ती संकल्पना जी महाराजांनी वास्तवात आणली होती ती डोळ्यासमोर असल्यामुळे घटना समितीला बिलकुलही काही त्रास झाला नाही. कुठल्या मार्गाने जायचंय आणि कुठल्या प्रकारे घटना लिहायची, तर आम्हाला त्याचा मोठ्या प्रमाणात मार्गदर्शक ठरलं स्वराज्य हे महाराजांचं आणि त्याच्यामुळे घटना आम्ही एक त्या अनुषंगाने स्वराज्याचे जे विचार होते त्या अनुषंगाने आम्ही ती घटना लिहिली आणि कुठल्याही प्रकारची अडचण आम्हाला जाणवली नाही, कारण ते एक मार्गदर्शक तत्व होतं शिवाजी महाराजांचं जी स्वराज्य संकल्पना आणि त्यांनी जे स्वराज्य चालवलं तर तो एक आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होता. आणखी एक महत्वाचं विधान आपल्या भारतीय घटनेसंदर्भात एक सुप्रीम कोर्टचे माजी मुख्य न्यायाधीश जस्टिस कपाडिया, सरोज कपाडिया यांनी केलं की त्यांनी म्हटलं की घटनेत मला देव दिसतो. जस्टिस सरोज कपाडिया हे एक पारसी समाजाचे जज होते. पारसी समाज हा आपल्या परंपरा धर्म यांना अत्यंत जपणारा समाज आहे, पण त्यांनी सुद्धा असं स्टेटमेंट केलं की ह्या घटनेत भारतीय घटनेत मला देव दिसतो आणि भारतीय घटना हेच माझ्यासाठी एक धार्मिक पुस्तक आहे आणि मी त्याला माझ्या धर्माप्रमाणे मानतो आणि घटनेतच मला देव दिसतो. तर हे फार मार्मिक विधान एका मुख्य न्यायाधीशाने सर्वोच्च न्यायालयाच्या केलेलं आहे. याच्यावरून आपल्याला ही घटना किती महत्वाची आहे आणि ह्या घटनेतून नागरिकांना काय दिलेलं आहे किंवा ह्या देशाचं जे देश कसा चालवायचा या संदर्भातले जे नियम घटनेत दिलेले आहेत ते किती महत्वाचे आहेत याची याची आपल्याला एक सर्वसाधारण कल्पना येते. मित्रांनो, ज्यावेळी घटना समितीने घटना लिहिण्याचं कार्य हातात घेतलं तर त्यांच्यासमोर काही उद्देश होते. जसं मी तुम्हाला सांगितलं तर त्यांच्यासमोर आदर्श हा शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेचा जो आदर्श होता त्या आदर्शावर त्यांना ती घटना लिहायची होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी काही डोळ्यासमोर उद्दिष्ट ऑब्जेक्ट पर्पज ठेवले होते की या घटनेत त्यांना काय अभिप्रेत आहे. तर सर्वात प्रथम लोकशाहीचा अंगीकार करायचं हे घटना समितीने ठरवलं होतं. तर लोकशाही व्यवस्थेचं अवलंबन करायचं आणि त्यासाठी घटना लिहायची हे सर्वप्रथम ठरवलं गेलं. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य. तर लोकशाहीमध्ये देशाचे जे नागरिक असतात त्यांच्या हितासाठी हे राज्य चालवलं जातं, ते लोकांमार्फत चालवलं. जसं राजेशाहीमध्ये राजा लोकांसाठी राज्य चालवतो, हुकुमशाहीमध्ये हुकुमशाह लोकांसाठी राज्य चालवतो, पण लोकशाहीमध्ये लोक भारताचे नागरिक हे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य अशी याची लोकशाहीची व्याख्या केली जाते. तर म्हणून तो एक उद्देश डोळ्यासमोर ठेवला. पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, पण लोकशाहीमध्ये राजा हा मताच्या पेटीतून, म्हणजे राजा म्हणजे आपण पंतप्रधान म्हणतो जसं आपल्या देशात किंवा काही लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रेसिडेंट असतो. भारतात पंतप्रधान आहेत,
तर जो राज्याचा मुख्य आहे हा मताच्या पेटीतून जन्माला येतो. तर जनतेचा राज्यकारभार चालवण्याचा हा अधिकार कोणाला द्यायचा हे जनता ठरवते आणि ते एक वोटिंगच्या माध्यमातून ठरवते. आणि जनतेला अधिकार आहेत की आपलं राज्य कोणी चालवावं. तर जनतेने जनतेसाठी चालवलेलं राज्य ही कॉन्सेप्ट होती. आणि मुख्य उद्देश जे कॉन्स्टिट्यूशन कमिटी होती की जे भारताचे नागरिक आहेत त्यांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळाला पाहिजे, हा मुख्य उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला. हे नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय देतानाच देश टिकणंही महत्वाचं आहे, देशाचं सार्वभौमत्व टिकणं महत्वाचं आहे. देश आणि देशातल्या नागरिकांचं हित ह्या दोन मुख्य गोष्टींचा विचार करण्यात आला. आणि मी जसं सांगितलं की लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे, तर त्याच्यासाठी ज्या भारतातले जे नागरिक आहेत त्यांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय मिळण्यासाठी काय आवश्यक आहे किंवा तो कुठल्या प्रकारे मिळू शकतो याच्यासाठी एक वेगळा चॅप्टर निर्माण करण्यात आलेला आहे. आणि त्याला आपण एक इंग्लिशमध्ये फंडामेंटल राईट्स म्हणतो किंवा मानवी अधिकार, मूलभूत अधिकार, नागरिकांचे मूलभूत अधिकार हा चॅप्टर नंबर 3 आपल्या घटनेत इन्क्लूड केलेला आहे. आणि त्यात ज्यावेळी घटना निर्माण झाली त्यावेळी 7 भारतीय घटनेतील मूलभूत अधिकारांचा अंतर्भाव करण्यात आला. 7 मूलभूत अधिकारांखाली वेगवेगळे विषय देण्यात आलेले आहेत. आणि कालांतराने एक राईट टू प्रॉपर्टी म्हणजे मालमत्तेचा अधिकार जो आहे तो कालांतराने डिलीट करण्यात आला. आणि तो जो डिलीट करण्यात आलेला आहे तो 1979 साली डिलीट केला. आणि त्याच्यानंतर भारतीय संविधानात हे जे मूलभूत अधिकार आहेत ते 7 वरून त्यांची संख्या 6 वर आली. आणि जसं घटनेत चॅप्टर 3 मध्ये हे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, याची सुरुवात होते आर्टिकल 12 पासून सुरुवात होते आणि त्याचा शेवट आर्टिकल 35 मध्ये होतो. तर हे जे वेगवेगळे 6 मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते मी थोडक्यात आपल्याला सांगतो. पहिला मूलभूत अधिकार राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समानतेचा अधिकार. भारतातल्या प्रत्येक नागरिकाला समान वागणूक मिळाली पाहिजे, कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही याची शाश्वती हा एक मूलभूत अधिकार नागरिकांना देतो घटनेतील. आणि याची सुरुवात होते आर्टिकल 14 ते 18. त्याच्यानंतरचा जो दुसरा मूलभूत अधिकार आहे तो म्हणजे राईट टू फ्रीडम, स्वातंत्र्याचा अधिकार. तर याच्यात सुरुवात होते आर्टिकल 19 पासून ते 22 पर्यंत. आर्टिकल 19 ते 22 हे स्वातंत्र्याच्या अधिकारांविषयी बोलतो. पहिला जो चॅप्टर मी सांगितला की समानतेचा अधिकार आहे, दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क, याची सुरुवात होते आर्टिकल 19 ते 22. तिसरा मूलभूत अधिकार जो आहे तो आहे शोषण विरुद्ध हक्क म्हणजे एक्सप्लॉयटेशन ज्या होत होतं इथून पाठीमागे त्याच्या संदर्भातले हक्क म्हणजे नागरिकांच्या कुठल्याही प्रकारे शोषण केलं जाऊ शकत नाही ह्या संदर्भातला हा मूलभूत अधिकार आहे. तो नंबर 3 ला आहे आणि त्याची सुरुवात होते आर्टिकल 23 आणि 24. हे दोन जे आर्टिकल आहेत ते शोषणाविरुद्धचे जे हक्क आहेत त्याविषयी अंतर्भाव आहे त्यात. चौथा मूलभूत हक्क जो आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क आणि याची सुरुवात होते आर्टिकल 25 ते 28. हे अशा 3 म्हणजे 4 आर्टिकल यात आहेत की त्या धर्म स्वातंत्र्याचे जे हक्क आहेत, धर्मासंदर्भातले जी हक्क आहेत नागरिकांचे त्या संदर्भात यात अंतर्भाव आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा जो मूलभूत हक्क आहे तो आहे 5 नंबरचा सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. याची सुरुवात होते आर्टिकल 19 पासून तर आर्टिकल 29 पासून तर 30 पर्यंत. आणि 6वा जो आहे म्हणजे 6वा जो मी तुम्हाला सांगितला होता तो डिलीट झाला तो आहे प्रॉपर्टीचे अधिकार.
तर तो डिलीट झाल्यानंतर जो 6वा बनला किंवा जो मूळ घटनेत 7वा होता आणि आता 6वा अधिकार जो आहे, हे जे आपले मूलभूत अधिकार हक्क दिलेले आहेत घटनेत, यांचं उपाययोजना, संविधानिक उपाययोजनेचे हक्क, म्हणजे हे हक्क तुम्हाला जर दिलेले आहेत घटनेने, याची अंमलबजावणी होत नसेल तर ते अंमलबजावणी करण्यासाठीची जी कार्यवाही आहे किंवा कार्यप्रणाली आहे ते तुम्हाला आर्टिकल 32 मध्ये सापडतं. आणि मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं की टोटल 6 हक्क दिलेले आहेत आणि हा जो 6वा हक्क आहे, हे वर दिलेले 5व्या हक्कांचं अंमलबजावणी होत नसेल तर त्याची कशी अंमलबजावणी करावी ह्या संदर्भातला महत्वाचा हक्क आहे. घटनेमध्ये वेगवेगळ्या कोर्टांच्या एक सिस्टम दिलेलं आहे. म्हणजे एक तालुका कोर्ट असतं, मग जिल्हा कोर्ट असतं, मग हायकोर्ट असतं, सुप्रीम कोर्ट असतं. तर हे वेगवेगळे न्यायालयांचे स्तर आहेत भारतात घटनेने दिलेले. तर त्यातले जे 2 स्तर आहेत ते महत्वाचे आहेत. जे वरचे स्तर आहेत, एक आहे माननीय उच्च न्यायालय. प्रत्येक राज्यामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना केली जाते आणि देशामध्ये भारताच्या राजधानी दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केलेली घटनेद्वारे. तर ही जी आहेत घटनात्मक कोर्ट मानली जातात, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. तर हे इतर कायदेशीर काम करता करताच ह्या घटनेचं संरक्षण करणं ही जबाबदारी ह्या 2 कोर्टांवर टाकण्यात आलेली. माननीय हायकोर्ट आणि माननीय सुप्रीम कोर्ट, ह्या 2 कोर्टांवर. त्यामुळे त्यांना घटनेमध्ये संविधानिक कोर्ट म्हटलं जातं, कारण ह्या कोर्टांची मुख्य जबाबदारी हे जे संविधानिक अधिकार आहेत किंवा ही जी घटना आहे, ह्या घटनेचं पालन करणं हा त्यांचं मुख्य त्यांची जबाबदारी असते. तर जर एखाद्या नागरिकाला वाटलं की आपल्या अधिकारांचं उल्लंघन होतंय सरकारद्वारे किंवा सरकारी वेगवेगळ्या एजन्सीज असतात त्यांच्याद्वारे जर उल्लंघन होत असेल, तर देशातलं जे सर्वोच्च कोर्ट आहे, माननीय सर्वोच्च न्यायालय, तुम्ही तिथे आर्टिकल 32 प्रमाणे तिथे अर्ज करू शकता माननीय सुप्रीम कोर्टात. आणि माननीय सुप्रीम कोर्ट सर्वसामान्य कुठल्याही नागरिकाने जर एखादा इश्यू रेज केला की आपल्या अधिकारांचं उल्लंघन होतंय, तर माननीय सुप्रीम कोर्ट त्याची दखल घेऊन योग्य तो न्याय दिला जातो. तर मित्रांनो, जसं आता मी सांगितलं तुम्हाला की वेगवेगळे 6 मूलभूत अधिकार आहेत घटनेने दिलेले. तर हे जसा हा एक महत्वाचा भाग आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की लोकांनी लोकांसाठी चालवली व्यवस्था म्हणजे लोकशाही, आणि लोकांसाठी आपल्या घटनेमध्ये 6 मूलभूत अधिकारांचा अंतर्भाव केलेला आहे. हा एक महत्वाचा चॅप्टर आहे. त्याच्यानंतर घटनेमध्ये वेगवेगळे चॅप्टर दिलेले आहेत. राज्य सरकारची स्थापना कशी होईल, केंद्र सरकारची स्थापना कशी होईल, ज्युडिशियरीचं फंक्शन कसं असेल, एक्झिक्युटिव्ह कसं फंक्शन करेल. तर ह्या जबाबदाऱ्या, वेगवेगळ्या जे घटक आहेत लोकशाहीचे, त्यांच्या जबाबदाऱ्या ह्या स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. आणि चेक आणि बॅलन्स सिस्टम आहे. म्हणजे जर पार्लमेंटने एखादा कायदा केला आणि जर तो घटनेचं उल्लंघन करत असेल, तर कुठलाही सर्वसामान्य नागरिक, देशातला कुठलाही नागरिक माननीय उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय इथे जाऊन अर्ज देऊ शकतो आणि तिथे माननीय उच्च न्यायालय तसंच सर्वोच्च न्यायालय त्या अर्जाची शहानिशा करेल आणि जर कुठल्या मानवी अधिकाराचं उल्लंघन होत असेल तर त्याची दखल घेईल. जसं मानवी अधिकारांचं दखल घ्यायचं कॉन्स्टिट्यूशनल कोर्टांचं कर्तव्य आहे, त्याचबरोबर एक जसं घटना आल्यानंतर एक वेगवेगळ्या वाद, घटने संदर्भातलं इंटरप्रिटेशन असेल की घटनेला काय अभिप्रेत आहेत, या संदर्भातले वेगवेगळे खटले, दावे हे किंवा अर्ज माननीय हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयात वारंवार गेले आणि त्यातून एक कॉन्सेप्ट डेव्हलप झाली की घटनेचं बेसिक स्ट्रक्चर, घटनेला एक बेसिक स्ट्रक्चर असतं. म्हणजे जो उद्देश आहे ते उद्देश ठेवून एक स्ट्रक्चर निर्माण केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत त्या स्ट्रक्चरला बाधा आली नाही पाहिजे. तर त्या बेसिक स्ट्रक्चरचं जी कॉन्सेप्ट डेव्हलप झाली खऱ्या अर्थाने, ती 1967 साली निर्माण झाली. माननीय सुप्रीम कोर्टासमोर एक खटला आला होता, गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब, आणि त्या खटल्यामध्ये किंवा त्या दाव्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे मूलभूत अधिकार घटनेच्या चॅप्टर 3 मध्ये जे दिलेले आहेत, तर हा बेसिक स्ट्रक्चरचा
मुख्य भाग आहे आणि ह्याला कुठल्याही प्रकारे कुठल्याही कायद्याने घटना दुरुस्ती करून किंवा कायदे आणून तुम्ही कुठल्याही प्रकारे बाधा आणू शकत नाहीत. तर ही एक बेसिक स्ट्रक्चर कॉन्सेप्ट जी आहे ही गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1967 साली सुप्रीम कोर्टाने ती विशद केली आणि खऱ्या अर्थाने ती अस्तित्वात आली. तर याच्यावरून आपल्याला एक कळतं की जसं घटनेचा जसं बेसिक स्ट्रक्चर आहे आणि त्याचा मूलभूत अधिकार चॅप्टर 3 हा एक महत्वाचा भाग आहे. आणि जसं आपल्याला माहितीच आहे की पार्लमेंट आहेत, विधानसभा आहेत, राज्यांमधल्या आपण एक फेडरल स्ट्रक्चर आत्मसात केल्यामुळे राज्य सरकारांचे अधिकार, केंद्र सरकारचे अधिकार हे याची एक लिस्ट दिलेली आहे घटनेमध्ये. तर त्यांचे कुठल्या विषयासंदर्भात राज्य सरकारने कायदे करायचे, कुठल्या विषयासंदर्भात केंद्राने कायदे करायचे हे घटनेमध्ये नमूद केलेलं आहे. कारण जर घटना अंमलात आल्यानंतर देश एक सुरळीत पद्धतीने चालावा, राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये कुठलंही कॉन्फ्लिक्ट होऊ नये याचं घटनेत प्रत्येक गोष्टीचं बारकाईने पालन करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून केंद्र सरकारची जे विषय आहेत ते एक वेगळी लिस्ट आहे, स्टेट सरकारची जे विषय आहेत हे असे वेगवेगळ्या लिस्ट करण्यात आलेल्या आहेत. आणि मग त्या लिस्ट प्रमाणे केंद्र सरकार आपल्या मर्यादित क्षेत्रातले जे काही कायदे आहेत ते निर्माण करतं आणि राज्य सरकार त्यांच्या मर्यादेत किंवा अखत्यारीत असणारे जे विषय आहेत घटनेप्रमाणे त्या संदर्भात कायदे करतं. तर घटनेला हे अभिप्रेत आहे की जे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, जे काही कायदे केले जातील ते नागरिकांच्या हिताचे असावेत, रयतेच्या हिताचे असावेत, ह्या दृष्टीनेच ते कायदे निर्माण केले पाहिजेत. आणि ते कायदे निर्माण करताना ही जी बेसिक स्ट्रक्चर आहे, घटनेचा जो पर्पज आहे, उद्देश आहे, त्याला कुठल्याही प्रकारची बाधा आणता कामा नये. तर हे एक घटनेला अभिप्रेत आहे. आणि जे बेसिक स्ट्रक्चरमध्ये जसं मी तुम्हाला आता सांगितलं की हे मूलभूत अधिकार सुद्धा एक घटनेचं बेसिक स्ट्रक्चर आहे आणि ह्याला कुठल्याही पद्धतीने तुम्ही कायदे करून बाधा आणू शकत नाही किंवा केलेले कायदे जर आपल्याला जाणवलं, कुठल्याही नागरिकाला वाटलं की हे बेसिक स्ट्रक्चरच्या किंवा मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहे, तर माननीय उच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्टामध्ये माननीय उच्च न्यायालयात आपण आर्टिकल 226 खाली आपण अर्ज दाखल करू शकतो. माननीय सुप्रीम कोर्टात आर्टिकल 32 खाली जो आपला मूलभूत अधिकार 6 जो आहे आर्टिकल 32 खाली आपण डिरेक्टली माननीय सर्वोच्च न्यायालयात किंवा सुप्रीम कोर्टामध्ये आपण अर्ज करू शकतो. तर जसं सर्वोच्च कोर्ट जरी असलं तर घटनेला किती प्राधान्य दिलेलं आहे आणि बेसिक स्ट्रक्चर किती महत्वाचं आहे आणि तो विषय सर्वोच्च न्यायालयाकडे आपण डायरेक्ट अर्ज करून जाऊ शकतो, याच्यावरून आपल्याला हे मानवीय मूलभूत अधिकार घटनेत दिलेले आहे याचं महत्व आपल्याला जाणवेल. आणि एक खेदाची गोष्ट अशी आहे की आज 70 वर्ष झालेत, आपण जवळपास 70 वर्षाच्याही पेक्षा जास्त कालावधी झालाय आपलं स्वातंत्र्य मिळालं, घटना निर्माण झाली. अजूनही जर आपण वास्तविक बघितलं आजूबाजूला तर ह्या मूलभूत अधिकारांचं किंवा घटनेला जे अभिप्रेत आहे त्याप्रमाणे आजही अंमलबजावणी घटनेची होताना दिसत नाही. मित्रांनो, याचं मुख्य कारण मला वाटतं की जर घटनेची अंमलबजावणी नीट होत नाहीये, रयतेला हवं त्या प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत, त्यांच्या मानवी अधिकारांचं किंवा मूलभूत अधिकारांचं जर हनन होत असेल तर ह्याला जबाबदार कोण आहे? तर मित्रांनो, जसं कायद्यात एक म्हटलं जातं की कायद्याचं अज्ञान हे एक्सक्यूज असू शकत नाही. तर प्रत्येक नागरिकाला देशाचा कायदा माहीत असणं हे अभिप्रेत असतं. बरेचसे कायदे आहेत वेगवेगळे. मुख्य कायदा जर म्हटलं देशाचा तर आपण भारतीय घटना मानतो, संविधान मानतो. आणि हे संविधान, त्या संविधानाअंतर्गत निर्माण झालेले केलेले राज्य सरकारांनी, केंद्र सरकारने केलेले वेगवेगळे कायदे, नियम हे सगळे भारतीय नागरिकांना माहिती असावेत हे असं कायद्यात अभिप्रेत असतं. तर कुठलाही नागरिक म्हणू शकत नाही की मला हा कायदा माहीत नव्हता, त्याच्यामुळे त्या कायद्याचं उल्लंघन झालं म्हणून मी त्याच्या खाली जी काही शिक्षा असेल किंवा त्याचे जे काही परिणाम आहे त्याला मी पात्र नाही किंवा मी त्या ग्राउंड घेऊन मी त्यातून सुटू शकतो, हे कायद्यात चालत नाही. भारतातल्या प्रत्येक नागरिकाला भारतातले प्रत्येक कायदे, घटना
हे माहीत असणं अभिप्रेत असतं. पण आपल्याकडे एक शिक्षणाचा अभाव असल्यामुळे, अत्यंत गरिबी, विषमता ह्या गोष्टी असल्यामुळे अजूनही आपण हे जे कायद्याचं नॉलेज आहेत, आपले मूलभूत अधिकार आहेत, घटनेने दिलेले वेगवेगळे अधिकार आहेत किंवा कायद्यांखाली घटनेची जे नागरिकांपर्यंत पोहोचणं अभिप्रेत आहे, त्यातून जे निर्माण झालेले कायदे आहेत, याच्याकडे एक नागरिक म्हणून आपण दुर्लक्ष करतो आणि आपण ही जबाबदारी सरकारवर सोडतो की नाही, सरकारची जबाबदारी आहे, काय कायदे आहेत त्यांनी बघावेत, त्यांची अंमलबजावणी त्यांनी करावी. आणि हे ज्यावेळी आपण करतो, हे ज्यावेळी सरकारकडे आपण हा विषय सोडून देतो, तर एक कायद्याचं जे मुख्य तत्व आहे त्याची पायमल्ली होते. आणि मग आपले अधिकार आहेत, ज्यावेळी आपण एक डोळे झाक करून सरकारवर सोपवतो, तर त्याची पायमल्ली होण्याला तिथे सुरुवात होते. तर मित्रांनो, हा जो आज उपक्रम आहे की कायद्याविषयी ज्ञान सर्वसामान्य जनतेला सुरू व्हावं, स्वराज्य तोरण मीडियाने, हा न्यूज चॅनलने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, तर एक कायद्याचं जे मुख्य तत्व आहे की हा सर्वसामान्य जनतेला, भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आपले संविधान काय आहेत, आपले अधिकार काय आहेत आणि कायदे कसे बनले जातात, कायद्यांची अंमलबजावणी कशी होते, ह्या निमित्ताने हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे, अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. कारण घटनेची अंमलबजावणी न होण्याचं कारण किंवा कायद्यांची योग्य रीतीने अंमलबजावणी न होण्याचं कारण मुख्य म्हणजे नागरिकांमध्ये असलेलं कायद्यांविषयी, घटनेविषयीचं अज्ञान. तर मित्रांनो, जसं मी आशा करतो की मूलभूत अधिकार हे आपल्याला समजले असावं. आणि आता आपण जे 6 मूलभूत अधिकार आहेत, तो जो 6वा मूलभूत अधिकार आहे, ह्या 5 दिलेल्या अधिकारांची अंमलबजावणी. तर उरतात 5 मूलभूत अधिकार. तर त्या मूलभूत अधिकारांची, 5 मूलभूत अधिकारांची आपण थोडक्यात माहिती करून घेऊ. जसं सुरुवातीला म्हटलं की हा खूप व्हास्ट विषय आहे. प्रत्येक मूलभूत अधिकाराखाली वेगवेगळे आर्टिकल आहेत आणि त्यात वेगवेगळे चॅप्टर दिलेले आहेत. तर ह्या सगळ्यांचं जर नीट समजून घ्यायचं म्हटलं तर हा एक मोठी प्रक्रिया आहे, जास्त वेळ लागेल. पण मला कमी वेळात हे आज सगळं कव्हर करायचं आहे. तर आपण एक थोडक्यात हे जे 5 अधिकार आहेत काय आहेत याची थोडक्यात आपण एक ओळख करून घेऊयात. आणि पहिला अधिकार आहे समानतेचा अधिकार. त्याच्या खाली आर्टिकल 14 सुरू होतं. त्यामध्ये म्हटलेलं आहे की कायद्यापुढे समानता. राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. म्हणजे जे सरकार आहेत, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, स्थानिक सरकार असतात राज्यातही, ग्रामपंचायती लेव्हलपर्यंत, तर हे सरकार प्रत्येक नागरिकाला समानतेची वागणूक देईल, कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. हे असं आर्टिकल किंवा मूलभूत अधिकार जो आहे आपला, हा आर्टिकल 14 मध्ये सांगितलेला आहे समानतेच्या हक्काखाली. त्याच्यात आर्टिकल 15 दुसरा जो आहे तो आहे धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई. तर ही जी राज्य आहेत किंवा राज्याची, केंद्र सरकार, राज्य सरकार यांची वेगवेगळे कंपन्या आहेत, वेगवेगळे बॉडीज आहेत, वेगवेगळे त्यांच्या बऱ्याचशा प्रकारची डिपार्टमेंट आहेत. त्यांनी कुठल्याही प्रकारे धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान ह्या कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करू शकत नाहीत, असं हे आर्टिकल 15 सांगतं. आर्टिकल 16 जे आहे, सार्वजनिक सेवा योजना बाबींमध्ये समान संधी. तर ज्या काही सार्वजनिक सेवा सुविधा निर्माण, जसं की रोड झालं, रेल्वे झालं, वेगवेगळी धरणं, पाणलोट क्षेत्र निर्माण केली जातात नागरिकांसाठी, देशासाठी. तर ह्या सार्वजनिक सेवा योजना बाबींमध्ये समान संधी, वेगवेगळ्या नोकऱ्या आहेत, जे सरकारची वेगवेगळी खाती असतात, त्या खात्यांचा उद्देश हा असतो की जनतेपर्यंत सेवा पुरवणं. मग त्या खात्यांमध्ये एक नोकर भरती करावी लागते. मग त्या नोकर भरतीसाठी ज्या लोकांची नेमणूक केली जाते, तिथे सुद्धा प्रत्येक नागरिकाला त्यात भेदभाव होऊ नये, प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळाली पाहिजे, ह्या बाबतीतली तरतूद करण्यात आलेली आहे. आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव झाला तर आपण माननीय सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात जाऊन आपण दाद मागू शकतो. मित्रांनो,
इथे एक थोडास मी तुम्हाला सांगेल की जसं घटना ही आईच्या भूमिकेत आहे. घटना देशातला प्रत्येक नागरिक जो आहे तो घटनेसाठी तिचं मूल आहे आणि आईने एक समान नजरेने सगळ्या मुलांकडे बघावं अशी अपेक्षा जर आपण करतो. पण वास्तवात कधी बघतो आपण की जर एखाद्या आईला 2 मुलं असतील, 3 मुलं असतील आणि एखादा मुलगा काही कारणामुळे वीक असेल, काही कमजोर असेल, तर आई थोडं जास्त लक्ष देते त्याकडे. म्हणून असं म्हणू शकत नाही आपण की एका मुलाकडे जास्त लक्ष दिलं म्हणून एक भेदभाव करते आई. त्याच्या पाठीमागे उद्देश असतो. तर तसंच हे आर्टिकल 15 आणि 16 मध्ये सुद्धा जरी समानतेचं सांगितलं असेल की सर्वांना सार्वजनिक सेवा योजनांमध्ये समान संधी दिल्या पाहिजेत किंवा आर्टिकल 15 सांगतं की धर्म, जात, वंश याच्यावरून भेदभाव करण्यात येऊ नये, जरी हे सांगत असलं पण याच्यात एक प्रावधान करण्यात आलेलं आहे या दोन्हीही आर्टिकलमध्ये की जर एखादा समाजाचा भाग हा मागास असेल, आर्थिक सामाजिक मागास असेल आणि त्याला ह्या सरकारी नोकऱ्या किंवा शैक्षणिक क्षेत्रात त्याला पूर्ण संधी मिळत नसतील, त्याच्या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणामुळे जर संधी मिळत नसतील तर त्यांच्यासाठी एक वेगळ्या प्रोव्हिजन किंवा त्यांना एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट आणि मागासलेल्या समाजाला इतर पुढारलेल्या समाजाबरोबर आणण्यासाठी राज्य सरकार असेल, केंद्र सरकार आहे, त्यांना मुभा देण्यात आलेली आहे. पण हे करत असताना तो उद्देशाचं जर उल्लंघन झालं की एखादा समाज मागास आहे, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे आणि सरकारने जर त्या बहाण्याखाली कोणाला मदत करण्याचा प्रयत्न केला असं जर कोणाचं जर म्हणणं असेल तर तो विषय सुद्धा मान्य कोर्टांसमोर नेला जाऊ शकतो. मान्य कोर्ट त्याचं उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, त्याची स्क्रुटिनी करतात की खरंच सरकारचा उद्देश प्रामाणिक आहे का आणि खरंच हे जे काही भेदभाव केला जातो किंवा एक वेगळी स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते कुठल्या एखाद्या समाज घटकाला तर ती योग्य आहे का, तर याची शहानिशा कोर्ट करतं. आणि जर कोर्टाच्या लक्षात आलं की नाही हा खऱ्या अर्थाने उद्देश तो नाही, मागासलेल्या समाजाला पुढे आणण्याचा उद्देश नाही असं जर कोर्टाला वाटलं तर कोर्ट तो विषय तिथे तो कायदा ते प्रावधान निर्माण केलेलं कोर्ट कॅन्सल करू शकतं. तर राज्यांनी जर कुठलं स्टेप्स घेतल्या तर त्याच्यावर सुपरविजन हे कोर्टाचं असतं. म्हणजे घटनेची अंमलबजावणी ही राज्य सरकार, केंद्र सरकार करत असतं. त्याचं योग्य दिशेने अंमलबजावणी होते की नाही हे चेक करण्याचं काम हे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय करत असतं. तर आपण जसं म्हटलं की हे 2 आर्टिकल आहेत 16, 14, 15, 16 समान वागणूक द्यावी प्रत्येक क्षेत्रात जिथे जिथे असेल. पण याच्यासाठी एक एक्सेप्शन निर्माण केलेलं आहे. एखादा समाजा घटक हा जर मागे राहिला असेल काही कारणामुळे आणि त्याच्यामुळे त्याच्या प्रगतीत बाधा येत असेल, त्याच्यापर्यंत जे मानवी अधिकार वगैरे किंवा ज्याला काही मेन प्रवाहात येण्यासाठी अडचण येत असेल तर त्याच्यासाठी प्रावधान करणं किंवा त्याच्यासाठी नियम करणं, कायदे करणं हे राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. आणि सर्व नागरिकांना एका लेव्हलवर आणण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार वेगवेगळे कायदे करू शकतं आणि ते केलेत बरोबर केलेत की नाही त्याची शहानिशा हे माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय करत असतं. पुढचा जो हक्क आहे, मूलभूत अधिकार घटनेने दिलेला, तो नंबर 2चा आहे स्वातंत्र्याचा हक्क. मित्रांनो, याच्यात आर्टिकल 19 ते 22 अशा 4 वेगवेगळ्या आर्टिकलचा याच्यात समावेश होतो. पहिलं जो हक्क आहे यात आर्टिकल 19 खाली दिलेला आहे, भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीचा विविक्षित हक्कांचे संरक्षण. जसं आज आपण बघितलं स्वराज्य तोरण न्यूज चॅनल जे आहे त्याने हा स्तुत्य उपक्रम केलेला आहे. आता हा जो अधिकार आहे आणि हे जे आपण हे एक लेक्चर सिरीज अरेंज केलेली आहे आणि एक लाईव्ह आपण हा प्रोग्राम घेत आहोत, तर हा अधिकार आपल्याला हा आर्टिकल जो 19 आहे भाषण स्वातंत्र्य, आपले विचार प्रकट करण्याचं स्वातंत्र्य, याच्यात मेन भाग जे येतात भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा, शांततेने व विना शस्त्र एकत्र जमण्याचा. तिसरा अधिकार आहे
अधिसंध संघ म्हणजे आपण वेगवेगळ्या संघटना स्थापन करू शकतो. चौथा अधिकार आहे आपण आपल्या देशात मुक्तपणे कुठेही संचार करू शकतो. आणि पाचवा अधिकार दिलेला आहे याच्यात भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा अधिकार. जसं आपण बघितलं की जम्मू काश्मीरसाठी एक वेगळी अमेंडमेंट केली होती, आर्टिकल 370 स्क्रॅप केलं. आपल्याला भारतातल्या प्रत्येक नागरिकाला भारतात कुठेही जाऊन स्थानिक होण्याचा अधिकार आहे. तामिळमधला माणूस महाराष्ट्रात येऊन स्थायिक होऊ शकतो, महाराष्ट्रातला माणूस तामिळनाडूमध्ये स्थायिक होऊ शकतो. पण 370 आर्टिकलमुळे जम्मू काश्मीरला एक वेगळं स्टेटस देण्यात आलं होतं आणि ह्या सरकारने ते स्टेटस काढून टाकलं. आज भारतात खऱ्या अर्थाने हा जो अधिकार आहे, मूलभूत अधिकार, जे रिस्ट्रिक्शन जम्मू काश्मीर संदर्भात ते केलं होतं ते दूर करण्यात आलेलं आहे. तर भारतातला कुठलाही नागरिक कुठल्याही राज्यात जाऊन स्थायिक होऊ शकतो. जे रिस्ट्रिक्शन पूर्वी जम्मू काश्मीर संदर्भात होते, तर जी एक अमेंडमेंट आणून 370 जे आर्टिकल कॅन्सल केलं, तर खऱ्या अर्थाने हे जे स्वातंत्र्याचा हक्क आहे तो खऱ्या अर्थाने बहाल करण्यात आलेला आहे. आणि त्याची वैधानिकता ती चॅलेंज करण्यात आली. काही तो विषय अजून पेंडिंग आहे, पण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर तो स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकापर्यंत तो अंमलात आलेला आहे. याच्यात आणखी पुढचा एक अधिकार दिलेला आहे आणि हा जो स्वातंत्र्याच्या हक्कामधला आर्टिकलमध्ये 19चा जो 6वा जो भाग आहे, कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला, जसं कुठेही संचार करण्याचा, कुठेही भारतभर प्रवास करण्याचा, कुठेही स्थायिक होण्याचा अधिकार आहे, तशाच प्रकारचा आणखी एक अधिकार देण्यात आलेला आहे. तुम्हाला जो आवडेल तो व्यवसाय तुम्ही करू शकता. आता कुठला व्यवसाय जो आवडेल तो म्हणजे तुम्ही बेकायदेशीर व्यवसाय करू शकत नाही. तुमच्या व्यवसायामुळे इतरांच्या हक्कांवर, इतरांच्या मानवी अधिकारांवर गदा येईल असा व्यवसाय करू शकत नाही तुम्ही. तर इतरांच्या हक्कांना बाधा न येता, समाजाला किंवा नागरिकांना कुठलाही बाधा न येणारे किंवा कायद्याने प्रतिबंधित केलेले व्यवसाय, जसं आता कोणी म्हणेल की नाही मला जर घटनेने सांगितलंय की मी कुठलाही व्यवसाय करू शकतो तर मी कोकेन पुरवण्याचा व्यवसाय करेल, तर नाही, हे बेकायदेशीर आहे. जे कायदेशीर व्यवसाय आहेत, जे कायदे झालेले आहेत घटने अनुसरून किंवा घटनेपूर्वीही काही कायदे निर्माण झालेले आहेत इंग्रजांच्या काळात, तेही कायदे आज अस्तित्वात आहेत. तर त्या कायद्यांच्या जर कुठला विरोधातले व्यवसाय असतील तर ते करू शकत नाही. पण कायदेशीर व्यवसाय, जे अस्तित्वात असलेले जे कायदे आहेत त्याला अधिकृत किंवा त्यात जे कायदेशीर व्यवसाय आहेत ते करण्याचा, तो कुठलाही व्यवसाय करण्याचा, व्यापार करण्याचा, धंदा करण्याचा हा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 19 नंतर आपण आर्टिकल 20 कडे जाऊ, जो स्वातंत्र्याच्या हक्कामधलाच एक महत्वाचा भाग आहे. आर्टिकल 20 सांगतं अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. म्हणजे एखादा अपराध झाला असेल, तर एखाद्या कायद्याचा भंग झाला असेल, तर आज जसं आपण सोशल मीडियावर बघतो, एखादी गुन्हा घडला की त्या व्यक्तीला लगेच सोशल मीडियावर त्याला सोशल ट्रायल म्हटलं जातं, त्याला दोषी करार दिलं जातं, त्याला त्याच्या विरुद्ध काही बोललं जातं. तर हे घटनेला अभिप्रेत नाही. जर एखाद्या कोणाचा जर आरोप असेल की एखाद्या माणसाने एखादी गुन्हेगारी कृत्य केलं, तर ते सिद्ध होईपर्यंत तुम्ही त्याला गुन्हेगार म्हणू शकत नाही किंवा त्याला शिक्षा करू शकत नाही. तर हा जो अधिकार आहे अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण, जोपर्यंत तुम्हाला प्रोसिजरनुसार तुम्हाला कोर्ट दोषी ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही अपराधी नाहीत. हा एक कोर्टाने संरक्षण दिलेलं आहे. की जसं ह्या आपण म्हणतो की क्रिमिनल ऑफेन्सेस होतात, त्याच्याविषयी आरोप प्रत्यारोप केले जातात. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध आरोप केला, मग त्याची एक सिस्टम दिलेली काय की तुम्ही पोलीस स्टेशनकडे जायचं, मग पोलीस स्टेशन त्याप्रमाणे त्याची चौकशी करतो, चौकशी करून त्याचे पुरावे गोळा करून तथ्य असेल तर त्याचं चार्जशीट दाखल केलं जातं. आणि जे चार्जशीट दाखल केलं जातं कोर्टासमोर, त्यात सगळे पुरावे कोर्टासमोर मांडले जातात, सगळे तथ्य कोर्टासमोर मांडले जातात आणि कोर्ट त्या सगळ्या पुराव्यांची
शहानिशा करतं. ती शहानिशा करताना जसं सरकारच्या बाजूने सरकारी वकील बाजू मांडतो, त्याचप्रमाणे आरोपीला, म्हणजे जो संशयित आहे, आपण आरोपी म्हणू शकत नाही, जो संशयित असतो त्याला सुद्धा आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा पूर्ण अधिकार असतो. तो आपल्या वतीने आपला वकील तिथे उभा करू शकतो आणि काही कारणामुळे त्याची आर्थिक अडचण असेल किंवा तो आपल्या नातेवाईकांशी संपर्क करू शकत नसेल, तर ही कोर्टाची जबाबदारी आहे की त्याला लिगल एड देणं. त्याला सरकारतर्फे किंवा एक लिगल एड, एक नवीन इन्स्टिट्यूट, आपलं वेगळं इन्स्टिट्यूट आपण स्थापन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आता हे लिगल एड पुरवणं हा सुद्धा विषय माननीय सुप्रीम कोर्टाने ठरवलंय की हा जो अधिकार आहे, आर्टिकल 20 आहे, अपराधान दोषसिद्धीबाबतचं जे संरक्षण आहे, तर आरोपीला किंवा संशयिताला त्याची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि काही कारणामुळे जर तो स्वतःचं वकील लावू शकत नसेल, तो त्याला तर सरकारने ते वकील पुरवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आणि ज्या कोर्टासमोर तो खटला चालू असेल त्या कोर्टाची जबाबदारी असते की जर त्याला स्वतःचा वकील नसेल तर त्याला वकिलाची नेमणूक करून देणं आणि बिना फीचं त्याची तरतूद निर्माण करून त्या प्रकारे त्याला कायदेशीर सहाय्यता पोहोचवणं आणि त्या पद्धतीने जर दोन्ही साईडचं, दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून, म्हणजे एक सरकारी पोलिसांचं आणि आरोपीचं, ह्या दोघांचंही म्हणणं ऐकून आलेल्या साक्षी पुराव्यांची शहानिशा करून कोर्ट निर्णय घेतं. ह्याला म्हणतात प्रोसिजर ऑफ लॉ. तर जे काही व्हायचं असेल, तुम्ही पूर्ण प्रोसिजर फॉलो केल्याशिवाय कोणालाही आरोप सिद्ध झाला असं म्हणू शकत नाही. आणि बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की शासकीय अधिकार आहेत, वेगवेगळे शासकीय डिपार्टमेंट निर्माण झालेले आहेत सरकारचे आणि तिथे बसलेले लोक त्याचा मिळालेल्या शासकीय अधिकारांचा गैरवापर करून एखाद्या नागरिकाला त्रास देऊ शकतात. तर हा होणारा त्रास टाळण्यासाठी किंवा असा कुठल्याही नागरिकावर अन्याय होऊ नये, म्हणजे 100 गुन्हेगार सुटला तरी चालतील, पण एक जो इनोसंट पर्सन असतो, ज्याने काही गुन्हा केला नाही, त्याला सजा होऊ नये, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि कुठल्याही निरपराध व्यक्तीला विनाकारण सजा होऊ नये म्हणून एक कायद्याची प्रोसिजर केलेली आहे, प्रोसिजर लेट डाऊन केलेली आहे आणि त्या प्रोसिजरचं पालन झालं तरच शिक्षा करायची, अन्यथा शिक्षा करायचं नाही किंवा त्याला आरोपी म्हणायचं नाही. या अशा प्रकारचं हा एक आर्टिकल 20 आहे, फार महत्वाचं आर्टिकल आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आर्टिकल 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. हा फार महत्वाचा अधिकार आहे मित्रांनो. इंग्लिशमध्ये राईट टू लाईफ म्हणजे जगण्याचा अधिकार असं हे आर्टिकल 21 आहे आणि ह्या सगळ्या आर्टिकलमध्ये माझं हे आवडतं आर्टिकल आहे. आणि माझं तर असं म्हणणं आहे की जे इतर अधिकार दिलेले आहेत हे सगळे अधिकार ह्याच अनुषंगाने दिलेला आहे. आता जगण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे आणि ह्याचं जे इंटरप्रिटेशन, वेगवेगळे खटले, वेगवेगळे विषय हे माननीय उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात गेल्या 70 वर्षात वेगवेगळे विषय आले आणि जीवनाचा अधिकार किंवा म्हणजे काय याचं फार छान पद्धतीने कोर्टाने इंटरप्रिटेशन केलेलं आहे. जसं आपण बघतो की गुलामीतही माणूस जगतो, गुलामगिरीची प्रथा होती, माणूस जगतो, तर त्या जगण्याला अधिकार, जीवनाचा अधिकार असं मानणं हे चुकीचं आहे. असं कोर्टाने सांगितलंय की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, त्याला योग्य मान सन्मान मिळाला पाहिजे, त्याला योग्य पद्धतीने जगता आलं पाहिजे आणि मग त्या योग्य पद्धतीने किंवा टू लिव्ह विथ डिग्निटी, जगणं नुसतं जगणं नाही पण विथ डिग्निटी, अशा प्रकारचा तो अधिकार आहे. आणि मग खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आणि मग त्या अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी काय हवं असतं माणसाला ते सगळं मिळण्याचा अधिकार याच्यात त्या वेगवेगळ्या जजमेंटनुसार मान्य सुप्रीम कोर्टाने जे निकाल दिलेले आहेत, मग त्याच्यात हे येतं की तुम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे. ज्यावेळी मूल जन्माला येतं आणि ते शाळेत जाण्याच्या वयाचं होतं, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षण मिळालं ते योग्य शिक्षण मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर त्याला रोजगाराच्या, व्यवसायाच्या संधी मिळाल्या पाहिजेत, त्यातून त्याला योग्य इन्कम मिळाला पाहिजे, त्या इन्कम मधून त्याला अर्थपूर्ण जीवन जगता येईल, त्याच्या ज्या काही आवश्यकता आहेत ह्या अर्थाने जगता येईल हे मिळण्याचा अधिकार आहे.
तर नुसतंच जगण्याचा अधिकार नाही, पण अर्थपूर्णरित्या टू लिव्ह विथ डिग्निटी. तर याच्यात खूप गोष्टींचा अंतर्भाव आहे. तर अर्थपूर्ण जगण्यात जर कुठले अडथळे किंवा सरकारच्या पॉलिसीमुळे किंवा सरकारच्या ज्या वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत किंवा त्यांच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्याच्यामुळे जर कुठली अडथळा येत असेल, आणि राईट टू लाईफ हा फार व्हास्ट विषय आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या जजमेंटमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने तो विस्तृत केलेला आहे आणि याचा स्कोप खूप लार्जर आहे. हे जे बाकीचे अधिकार आहेत त्या अधिकारांचा सुद्धा याच्यात समावेश होतो. तर मी म्हणेल आर्टिकल 21 राईट टू लाईफ आणि अर्थपूर्ण जगण्याचा अधिकार, नुसतंच जगण्याचा अधिकार नाही तर प्रत्येक नागरिकाला अर्थपूर्ण जगण्याचा अधिकार आहे, हा फार महत्वाचा अधिकार आहे. आणि या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयाने खूप चांगली जजमेंट देऊन ह्या आर्टिकल 21चा स्कोप खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. तर जसं एखादं सरकारी डिपार्टमेंटमध्ये तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्यावर खोटा आरोप झाला आणि तुम्हाला जर काढून टाकलं नोकरीवरून, तर हे राईट टू लाईफचं व्हायलेशन आहे. हा अशा प्रकारचा अर्ज तुम्ही माननीय सुप्रीम कोर्टात आर्टिकल 32 खाली करू शकता आणि तिथे दाखवू शकता की जी प्रोसिजर आहे, मला समजा नोकरीतून काढून टाकलेले सरकारी नोकरीमधून, माझ्यावर चुकीचा आरोप केलेला आहे किंवा तो आरोप सिद्ध न होताच मला नोकरीवरून काढून टाकण्यात आले, तर याच्यामुळे माझ्या राईट टू लाईफवर बाधा येते किंवा मला एक जे अर्थपूर्ण जगण्याचा जो अधिकार आहे त्याच्यावर बाधा येते आणि सुप्रीम कोर्ट किंवा माननीय उच्च न्यायालय या विषयात जाऊन ही जी प्रोसिजर ऑफ लॉ कायद्याने ज्या दिलेल्या संविधानिक पद्धतीने किंवा कायदेशीर पद्धतीने त्याचा जगण्याचा, त्याचा अर्थार्जन कमवण्याचा अधिकार कुठे बेकायदेशीर पद्धतीने जर झाला असेल तर कोर्ट त्यात हस्तक्षेप करून त्या माणसाला किंवा त्या नागरिकाला ज्याच्यावर अन्याय झालेला असेल त्याला न्याय देण्याचे सुप्रीम कोर्टाला अधिकार आहेत. आणि बऱ्याचशा मॅटरमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने ह्या राईट टू लाईफ मध्ये वेगवेगळे अधिकारांचं ज्यावेळी उल्लंघन झालं, मनेका गांधीचं केस फार फेमस आहे. ज्यावेळी इंदिरा गांधीने इमर्जन्सी, काँग्रेस सरकारने इमर्जन्सी डिक्लेअर केली, तर ह्या मानवी अधिकारांचं बरंचसं उल्लंघन झालं. कुणी फॉरेनला जायचं नाही, कुणी प्रवास करायचा नाही, विनाकारण लोकांना उचलून जेलमध्ये टाकण्यात आलं. तर त्यावेळी बऱ्याचशा नागरिकांनी इमर्जन्सीमध्ये ज्या मानवी अधिकारांचं उल्लंघन झालं त्या संदर्भात कोर्टाचे, सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि फार महत्वाचा निर्णय मनेका गांधी केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि जे नागरिकांचा जगण्याचा हक्क आहे तो छान पद्धतीने तिथे एलॉबरेट झालेला आहे आणि कोर्टाने तत्कालीन सरकारला हे करण्यापासून परावृत्त केलेलं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो अधिकार आहे ही नवीन अमेंडमेंट आहे आर्टिकल 21 क, शिक्षणाचा हक्क 6 ते 14 वर्षाच्या मुलांना. कारण जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला अर्थपूर्ण जगायचं असेल तर तुम्हाला शिक्षण हवं. शिक्षण हा सुद्धा 21 क ह्या आर्टिकल नुसार तो अंतर्भूत करण्यात आलेला आहे आणि 6 ते 14 वर्षाच्या बालकांसाठी देशातल्या शिक्षण हे मोफत व सक्तीचे करण्यात आलेले आहे. तर हा 21 क आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 22 आहे, विविक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. आर्टिकल 22 जे आहे म्हणजे विनाकारण चुकीच्या पद्धतीने तुम्हाला जर अरेस्ट केली तर तुमच्या स्वातंत्र्यावर बाधा येते, त्या संदर्भातले हे आर्टिकल आहे, त्यापासून संरक्षण तुम्हाला मिळू शकतं. आणि ह्या प्रकारचे ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज माननीय उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात गेले तर कुठल्या प्रकारे ज्या वेगवेगळ्या इन्क्वायरी मशिनरी असतात, स्टेट गव्हर्नमेंटच्या असतील, केंद्र सरकारच्या असतील, त्यांनी कुठल्या प्रकारचे प्रोसिजर फॉलो केली पाहिजे, जी कायद्यात होती ती तर केलीच पाहिजे. आणि घटनेला अनुसरून जर काही अशा ग्रे एरिया म्हणतो आपण कायद्यात त्याला, की काही ठिकाणी कायद्यांमध्ये सगळ्याच गोष्टींचा उल्लेख केलेला नसतो. कायदा बनवताना एक अभिप्रेत असतं की आपल्याला हे अचीव करायचं, पण काही गोष्टी ह्या राहून जातात किंवा त्याचं एक लक्षात येत नाही की ह्या अशा प्रकारे कायद्याचा एक दुरुपयोग होऊ शकतो. आणि मग अशा ज्या गोष्टी असतात त्यावेळी माननीय सुप्रीम कोर्ट त्यात विचार करू शकतं आणि सुप्रीम कोर्टाने जो दिलेला निर्णय असतो
ह्या मानवी अधिकारांसंदर्भात किंवा इतर कुठल्याही संदर्भात, तर तो एक कायदा बनतो. म्हणजे कायद्यात एखाद्या समजा अटक करण्याच्या ज्या वेगवेगळ्या प्रोसिजर दिलेल्या आहेत आणि त्या प्रोसिजर अंमलबजावणी केल्यानंतर सुद्धा मूलभूत अधिकारांचं जर उल्लंघन होत असेल तर सुप्रीम कोर्ट वेगवेगळे आदेश देतं, डिरेक्शन देतं आणि ते जे सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश किंवा जे काही ऑर्डर्स असतात त्या सुद्धा ह्या देशाचे आर्टिकल 141 प्रमाणे कायदा होतो. आणि तो कायदा हा सगळं राज्य सरकार असतील, केंद्र सरकार असतील, स्थानिक सरकार असतील किंवा त्यांच्या एजन्सीज असतील सरकारांच्या, हे कायदा हा बंधनकारक असतो. तर याच्यातही वेगवेगळी कोर्टाने वेगवेगळे आदेश दिलेले आहेत. मग त्या आदेशाप्रमाणे सरकारांनीही बऱ्याच वेगवेगळ्या सरकारने त्या ज्या गोष्टी त्रुटी राहून गेल्या होत्या कायद्यात, मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कायद्यांमध्ये सुधारणा केली आणि मानवी अधिकार किंवा मूलभूत अधिकार त्याचं उल्लंघन होऊ नये याची काळजी करण्यासाठी कायद्यांमध्ये बऱ्याच वेळा सुधारणा सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर तिसरा जो मुख्य मूलभूत अधिकार आहे तो आहे शोषण विरुद्ध हक्क. म्हणजे कुणीही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं किंवा सरकारच्या ज्या एजन्सी असतील त्या एजन्सी, नागरिकांचं किंवा सरकार, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, ते कुठल्याही प्रकारे नागरिकांचं शोषण करू शकत नाही. ह्या संदर्भातलं हा मूलभूत अधिकार आहे, अधिकार नंबर 3. याच्यात जो आर्टिकल आहे ते आहे 23 आणि 24 ह्या 2 आर्टिकलचा समावेश होतो. त्यातलं जे आर्टिकल 23 आहे हे फार महत्वाचं आहे. माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई. जसं आपल्याला माहितीच आहे की बऱ्याचशा देशांमध्ये गुलामगिरी, विशेषतः आफ्रिकेमधून ज्यावेळी इंग्रजांचं बऱ्याच देशांवर वर्चस्व होतं किंवा त्यांचं राज्य होतं, तर आफ्रिकेतून जे तिथले नागरिक आहेत त्यांना जनावरासारखं पकडून त्यांचा व्यापार व्हायचा, त्यांना विकलं जायचं आणि जो विकत घ्यायचा तो त्या माणसाचं कडून वेगवेगळं काम करून घेणं, हे अशा प्रकारचं शोषण हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. इव्हन भारतात सुद्धा जे काही व्यावसायिक आहेत ते गरीब कुटुंबातले मुलं असतील, मुली असतील किंवा एखादा गरीब नागरिक असेल जो शिक्षित नाही, अशिक्षित आहे आणि अत्यंत हलाखीतून जातो, तर अशा सिच्युएशनचा फायदा घेऊन त्याला बंदिस्त करून त्याच्याकडून काम करून घेतलं जातं. विशेषतः आज मुंबईतही जर तुम्ही बघितलं तर दुर्दैव आहे की आपल्या मुंबईतही 60% लोक स्लममध्ये राहतात आणि त्या स्लममध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात एक व्यवसाय चालतात. तर एक जरीचे कारखाने म्हणून आहेत की जे उच्चभ्रू समाज आहे त्यांना ते जरीचे कपडे आवश्यक असतात आणि मग त्या जरी काम जे आहे तर हे मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या स्लममध्ये होतं. आणि मग याच्यावर देशातली गरीब मुलं पकडून आणायचे, जे जरी युनिट आहेत देशभरातून गरीब मुलं पकडून आणायचे आणि त्या मुलांना तिथे दिवस रात्र राबवायचं आणि 2 वेळचं जेवण दिलं तर द्यायचं, इतर सुविधांचा तर काही कुठे मागमूस नसतो. तर ह्या प्रकारचं किंवा वेगवेगळ्या खाणी आहेत तिथे गरीब लोकांना पकडून आणायचं, थोडेफार पैसे द्यायचे, त्यांच्या लाचारीचा, गरिबीचा फायदा घ्यायचा आणि त्यांच्याकडून त्यांचं पूर्ण शोषण करायचं, त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. तर याच्यावर बंदी आणलेली आहे. हे आर्टिकल 23 आहे, त्या संदर्भातलं फार महत्वाचं आर्टिकल आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 24 आहे, कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या जरीचे कारखाने आहेत मुंबईत किंवा चहाचे ठेले आहेत, छोटे मोठे हॉटेल आहेत, तिथे आजही आपण बघतो की तिथली भांडेकुंडी धुण्यासाठी किंवा वेटरचं काम करण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जातो आणि त्यामुळे मुलांना जो शिक्षणाचा अधिकार आहे त्याच्यापासून वंचित ठेवलं जातं. जे शिक्षणाचं वय असतं मुलांचं, जर तुम्ही त्यांना कामासाठी वापरलं तर त्या मुलांना शिक्षण मिळत नाही. आणि जसं आपण बघितलं की शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार करण्यात आला आणि शिक्षणाचं वय असताना तुम्ही जर त्या मुलाला कामाला लावलं तर त्या मुलाची एक भविष्यात होणारी प्रगती, त्याला खऱ्या अर्थाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळत नाही. म्हणून बाल कामगार ला प्रतिबंध केलेला आहे आणि त्यानुसार कायदे पण वेगवेगळ्या सरकारांनी, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, बाल रोजगार प्रतिबंधक कायदे निर्माण झालेले आहेत या आर्टिकल नंतर. त्याचं पालन होत नाही हा भाग वेगळा खऱ्या अर्थाने.
पण त्याचे प्रावधान ह्या आर्टिकल 24 मध्ये कारखाने किंवा इतर कामाचे ठिकाणे आहेत, बालकांना कामाला ठेवण्यास मनाई आहे. पुढचं आहे 4 नंबरचा जो मूलभूत अधिकार आहे तो स्वातंत्र्याचा हक्क. आर्टिकल 25 ते 28 हा स्वातंत्र्याचे जे हक्क आहेत त्याबद्दल सांगतोय. आर्टिकल 25 बघूयात आपण. आर्टिकल 25 सांगतं सदसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार. म्हणजे तुमचे जे तुम्हाला विचार असतील, धार्मिक विचार असतात, माणसाला एक धर्माची सुद्धा आवश्यकता असते, त्याला धार्मिक विचारांचं स्वातंत्र्य आहे आणि ते धार्मिक विचार प्रकट करण्याचं स्वातंत्र्य इथे दिलेलं आहे आर्टिकल 25 खाली. त्याच्यानंतर त्याचा पुढचा जो भाग आहे आर्टिकल 26 धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. आता जसं आपण बघतो की जसं धर्माचं वेगवेगळे धर्म आहेत आपल्या देशात आणि प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा, त्याचा प्रसार करण्याचा अधिकार आहे. तर हे जे धार्मिक व्यवहार असतात तर त्यांच्यासाठी आपण बघतो की ट्रस्ट असतात, एक रिलिजियस ट्रस्ट असतात. मुसलमान कम्युनिटीमध्ये त्याला वक्फ बोर्ड म्हणतात, वक्फ असतात आणि हिंदू जे देवालय वगैरे आहेत किंवा धार्मिक संस्था आहेत तिथे ट्रस्ट असतात, न्यास म्हणतो आपण त्याला. तर न्यास आणि वक्फ, तर ह्या गोष्टींचा अंतर्भाव यात आहे की तुम्ही न्यास स्थापन करू शकता किंवा तुम्ही वक्फ मुसलमान असाल आणि तुम्हाला तुमच्या धार्मिक विधी किंवा ज्या काही व्यवस्था बघायच्या असतील त्यातले हिंदू समाजात मंदिरं बांधली जातात, मुस्लिम समाजात मस्जिद बांधली जाते धार्मिक विधी पार पाडण्यासाठी किंवा ख्रिश्चन धर्मात चर्च बांधली जातात. तर ह्यांची व्यवस्था करण्यासाठी सुद्धा तुम्ही संस्था स्थापन करू शकता आणि त्यांच्या मार्फत तुम्ही त्या व्यवस्था, धार्मिक ज्या संस्था आहेत त्यांची व्यवस्था बघू शकता. ह्या त्या संदर्भातलं आर्टिकल 26 आहे. आर्टिकल 27 सांगतंय की एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याचं स्वातंत्र्य. म्हणजे एखाद्या जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल एखाद्या धर्मातल्या व्यक्तीचं तर त्याला त्यासाठी धर्माचा प्रसार किंवा ह्या संस्था आहेत, धार्मिक संस्था चालवण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी त्याला कर देण्याचं किंवा त्याला त्या फायनान्शियल मदत करण्याचं किंवा त्याचं निधी वापरण्याचा यातून अधिकार देण्यात आलेला आहे. आर्टिकल 28 आहे पुढचं. विवेक्षित शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य. तर जसं मी सांगितलं की आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे की वेगवेगळे धर्म आहे आणि धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर धर्मावर आधारित शैक्षणिक संस्था सुद्धा चालवण्याचा ह्या आर्टिकलनुसार 28 नुसार मुभा दिलेली आहे आणि तुमचा धर्मावर आधारित तुम्ही शैक्षणिक संस्था उभ्या करू शकता आणि त्याचं जे काही स्वातंत्र्य आहे ते ह्या मूलभूत अधिकाराखाली 28 खाली देण्यात आलेलं आहे. पुढचा एक आपण जो मूलभूत अधिकार आहे तो नंबर 5 नंबरचा सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. जसं आपण म्हणतो की मानवाला जगण्यासाठी 2 वेळचं जेवण मिळालं पाहिजे. 2 वेळचं जेवण मिळाल्यानंतर त्याला राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. राहण्याची व्यवस्था झाल्यानंतर त्याला धर्मासंदर्भात त्याला कुठल्या धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. तर त्याचप्रमाणे मानवाची ही एक म्हणजे जर त्याला अर्थपूर्ण जीवन जगायचं असेल तर त्याला शिक्षण आणि संस्कृती ह्याचं सुद्धा स्वातंत्र्य ह्या आर्टिकल 5 किंवा ह्या चॅप्टर 5 नुसार देण्यात आलेलं आहे. आणि याच्यात मुख्यतः 2 आर्टिकल आहेत, आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30. यात आर्टिकल 29 जे आहे अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधांचे संरक्षण. म्हणजे जसं एक जैन समाज आहे, शीख समुदाय आहे, तर हे काही जे समाज आहेत किंवा हे जे काही घटक आहेत हे अल्पसंख्याक आहेत. तर त्यांना सुद्धा आपला आपण पारशी समाज म्हणतो, हे अल्पसंख्याक समाजात वर्गामध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांची एक संस्कृती असतात, त्यांचे धर्म असतात, त्यांच्या प्रथा असतात, त्यांच्या रूढी असतात. तर त्यांचं पालन करण्याचा अधिकार हे आर्टिकल 29 मध्ये दिलेला आहे. आर्टिकल 30 जे आहेत शैक्षणिक संस्था स्थापण्याचं व त्यांचं प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क. आता जे मी तुम्हाला सांगितलं का जे अल्पसंख्याक वर्ग आहेत त्यांना जसं आपली संस्कृती, आपला धर्म, आपलं आचरण, आपल्या प्रथा
यांचं टिकाव करण्यासाठी किंवा त्या टिकवण्यासाठी ते शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात आणि त्यांच्या रूढी प्रथम धर्म ह्या संदर्भातलं तिथे एक शिक्षण दिलं जाऊ शकतं. ह्या संदर्भातला हा मौलिक अधिकार आहे, मूलभूत अधिकार. आणि ही जी 5 अधिकार आहेत त्या संदर्भातला शेवटचा जो अधिकार जो आहे तो आहे 6 नंबरचा जो अधिकार आहे, संविधानिक उपाय योजण्याचा हक्क. तो आहे आर्टिकल 32. म्हणजे तुम्हाला जे हे मी वर नमूद केलेले जे थोडक्यात वेगवेगळे मूलभूत अधिकार सांगितले त्याचं जर व्हायलेशन झालं तर आर्टिकल 32 प्रमाणे आपण सुप्रीम कोर्टात जाऊन आपल्यावर होत असलेल्या मानवी अधिकारांचं उल्लंघनाची आपण दाद मागू शकतो आणि माननीय सुप्रीम कोर्ट किंवा माननीय उच्च न्यायालय त्याच्यावर जे काही मानवी अधिकारांचं उल्लंघन होत आहे त्याच्यावर प्रतिबंध आणू शकतं आणि योग्य त्या ठिकाणी शहानिशा करून कोर्ट मानवी अधिकार मिळेल याचं बारकाईने पालन करतं. तर सर्वसाधारण हे 6 मूलभूत अधिकार घटनेमध्ये दिलेले आहेत. ह्या 6 मूलभूत जे अधिकार आहेत जर आपण बघितलं तर घटनेचं प्रत्येक घटना निर्माण करण्यामागे काही किंवा कुठलाही कायदा असेल, घटना असेल, त्याच्या पाठीमागे उद्देश असतात. तर ते उद्देश साध्य करण्यासाठी लिहिलं जातं. तर ही जी मेन 6 अधिकार आहेत, 5 अधिकार आहेत आणि 6वा अधिकार जो आहे त्या 5 अधिकारांचं पालन कसं करायचं ह्या संदर्भात दिलेलं आहे. आणि म्हणून घटनेचा सार जर तुम्ही म्हटलं तर तुम्हाला ह्या 5 मानवी अधिकारांमध्ये सापडेल. घटनेचा उद्देश, कुठल्या उद्देशासाठी घटना लिहिली गेली त्याचा सार तुम्हाला इथे सापडेल. आणि ह्या प्रत्येक जर जे वेगवेगळे 5 अधिकार दिलेले आहेत याचा जर बारकाईने अभ्यास केला तर माणसाच्या सर्वांगीण किंवा नागरिकांच्या सर्वांगीण विकासाची काळजी घटनेत घेण्यात आलेली आहे. आणि म्हणून मी जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याला मिळालेल्या घटनेच्या अधिकारांची आपल्याला जाणीव असावी. मी तर आपल्याला प्रत्येकाला विनंती करेन की आपण प्रत्येकाने आपल्या घरात एक भारतीय घटनेचं एक प्रत घेऊन ठेवावी, त्याचा अभ्यास करावा. त्या जे वेगवेगळे मूलभूत अधिकार आहेत किंवा वेगवेगळे प्रावधानं आहेत घटनेमध्ये त्याचं आपण चर्चा केली पाहिजे. आणि याचा एक खूप छान उपक्रम स्वराज्य तोरण न्यूज चॅनलने घेऊन एक चांगली सुरुवात केलेली आहे. आणि यातून कायद्याचे ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल अशी मी आशा करतो. आणि मी माझं 2 शब्द संपवतो. मला आपण इथे येऊन माझे विचार प्रकट करण्याची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. दुर्दैवाने आपल्या कोर्टांमध्ये माननीय उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल बरंचसं जे कोर्टाचं कामकाज हे इंग्रजीमध्ये चालतं. तर त्याच्यामुळे एक 25 वर्षाची किंवा कुणीही कोर्टात प्रॅक्टिस करणारे वकील हे इंग्रजी आत्मसात करावं लागतं. तिथे केलं जाणारं ड्राफ्टिंग असेल, आर्ग्युमेंट आहेत हे इंग्रजीमध्ये होतं. त्याच्यामुळे मराठीत बोलताना थोड्याशा माझ्याकडून चुका झाल्या असतील तर मला आपण त्याबद्दल माफ कराल मी अशी अपेक्षा ठेवतो. आणि स्वराज्य तोरण न्यूज चॅनल जे आहे त्यांनी हा उपक्रम अशाच पद्धतीने चालू ठेवून जनतेपर्यंत कायदे पोहोचवण्याचं काम चालू ठेवावं मी अशी त्यांना विनंती करतो आणि मी अपेक्षा करतो की ते हे काम चालू ठेवतील. नमस्कार. सेव्ह करायचंय.